ही दृश्य जरा नीट बघा. कदाचित सोशल मीडियावरही तुम्ही ही दृश्य पाहिली असतील. ही दृश्य आहेत येवल्यातल्या नांदूर माध्यमेश्वर धरणाची. नाशिकची धरणं यंदा ओसंडून वाहू लागलीत आणि त्यावर तरुणांची ही अशी स्टंटबाजी सुरू आहे. तरुणांच्या याच स्टंटबाजीनं धरणाच्या सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे काढलेत. झी मीडियानं या साऱ्या प्रकारावर प्रकाश टाकला आणि त्यानंतर नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी या स्टंटबाजांवर कारवाईचे आदेश दिले. सर्व पर्यटकांना मी आवाहन करायला इच्छितो, कृपया आपण आवर्जून यावे, सगळं निसर्गाचं सौंदर्य आणि त्याचा आनंद घ्यावे. मात्र कोणी तुमचा जीवाचा धोका निर्माण करण्यासारखा अशा प्रकारच्या गोष्टीवर बिलकुल करू नये आणि अशाच प्रकारचं करणाऱ्या व्यक्तीवर आम्ही कडक कारवाई पण करणार आहे. त्यामुळे प्रशासन यावर कारवाई करेल अशी अपेक्षा होती आणि म्हणूनच प्रशासनानं याची दखल घेतली का याचाच पाठपुरावा करण्यासाठी झी मीडियाची टीम पुन्हा इथं पोहोचली. मात्र या ठिकाणची परिस्थिती आणखीनच धक्कादायक होती. प्रशासनानं धरणावर 2 सुरक्षा रक्षक ठेवलेत, मात्र तेही वयोवृद्ध. त्यांना साधा ड्रेस कोडही नसल्यानं तरुण त्यांना जुमानतच नव्हते. धोक्याच्या ठिकाणी तरुणांचं हे असं सेल्फी काढणं सुरूच होतं. झी मीडिया आणि स्थानिकांनी आवाहन केल्यानंतर तरुणांची ही स्टंटबाजी तात्पुरती थांबली आहे. मुलगा स्टंट करत होता, त्याला आम्ही समजावून सांगितलं. अगोदर ऐकत नव्हता, पण संबंधित लोकांनी समजून सांगितल्यानंतर तो निघून गेला आणि डॅमवर येणाऱ्या पर्यटकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून सेल्फी वगैरे काढू नये. हे झालं आजच्या पुरतं, पण उद्याचं काय? उद्याही इथं तरुणांचं टोळकं येणार आणि स्टंटबाजी करणार. त्यामुळे प्रशासनाचा हा सुरक्षेचा फार्स काय कामाचा? आता तरी ठोस उपाययोजना करणार की एखाद्याचा बळी गेल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार आहे? चेतन कोळसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, येवला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.